त्यांना कितीही द्या, त्यांना काहीही करा, त्यांना तेलात ओके प्रेज द लॉर्ड, हालेलुया, त्यांना काही करा, ते आनंदी होतच नाहीत. येशू भेटला ना, तो खरा आनंद आमच्याकडे असला पाहिजे. हालेलुया. 10 गाड्या उभ्या केल्या, 50 बंगले बांधले तरी तो आनंद मिळणार नाही, जो आनंद येशू मिळाल्यानंतर होतो. हालेलुया. तुमची नावं जीवनी पुस्तकात लिहिलेली आहेत, त्याच्याबद्दल आनंद करा. आयोजक कमिटीने माझं नावच टाकलं नाही पोस्टरमध्ये, नसू द्या, बरं झालं, तुमचं नाव जीवनी पुस्तकात आहे. नाराज होऊ नका छोट्या छोट्या गोष्टींना, मोठ्या गोष्टींना पण होऊ नका. खरा आनंद ख्रिस्तात आहे, तो तुम्हाला मिळालाय. दुःख करणारे एकीकडून आलेत, आनंद करणारे एकीकडून आलेत, आणि ते आनंद करणारे जे आहेत ख्रिस्ताबरोबरचे लोक, ख्रिस्तामधला आनंद ते करत आहेत. आणि त्या वेशीवरती तिथं भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एकीकडून रडण्याचा आवाज आहे, एकीकडून प्रभूचा उत्साह आहे. तिथं आल्याबरोबर प्रभूने पाहिलं की एक प्रेत घेऊन हे लोक बाहेर चाललेले आहेत. तिला पाहून, म्हणजे त्या विधवेला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. हालेलुया. खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. सेवा करताना जर तुम्हाला दुसऱ्याचा कळवळा आला नाही तर तुम्ही सेवक नाही. दुसऱ्याच्या त्रासात तुम्हाला आनंद वाटला तर समजून घ्या तुम्ही फार कुचक्या मनाचे आहात. दुसऱ्याच्या दुःखात तुमचा वैरी पडला तरी तुमची हळहळ झाली पाहिजे की प्रभू नको, त्याच्यावरून तू आपला राग काढ, किंवा त्याला माफ कर, त्याला सोड, प्रभू त्याला मुक्त कर. हालेलुया. दुसऱ्यांच्या दुःखात कधी आनंद करू नका. तुमचे दुश्मन जरी त्रासात असले तरी आनंद करू नका. तुम्ही आनंद कराल तर देव तुमच्या वैरांना आशीर्वादित करेल आणि तुमच्या समोर देव त्यांना उंच करेल. 1-2च लोकच आमेन म्हटले. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. प्रभूने आम्हाला क्षमेसाठी पाचारण केलंय, आम्हाला बदला घेण्यासाठी पाचारण केलेलं नाही. आमचा लढणारा आमचा देव आहे, आमची युद्ध त्याच्या हातामध्ये आम्ही दिलेले आहेत. हालेलुया. आम्हाला लढण्याची गरज नाही, आमचं युद्ध प्रभू लढतो. प्रियांनो, तो आमच्यासाठी आहे. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूला त्या स्त्रीचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नकोस. एक सरळ गोष्ट आहे, प्रभूला सगळं माहिती आहे. किती लोक आमेन म्हणतील ही गोष्ट? प्रभूला सगळं माहिती आहे. काही माहित नाही असं काहीच नाही. लॉर्ड नोज एव्हरीथिंग. प्रभूला सगळं माहिती आहे. तुमच्या आईला माहित नाही ते प्रभूला माहिती आहे. आमेन म्हटलं असते कोणी बरं झालं असतं. काही लोक म्हणतात नाही माझ्या आईला सगळं माहिती आहे. दादा, तुझ्या डोक्यावरचे केस मोजलेत का आईने? कोणती आई आहे का इथं अशी आज माझ्या बाळाच्या टाकल्यावरती 250 केस आहेत वगैरे? कोणी आहे का असं? मोजता येतील का? प्रभूने आपल्या मस्तकाचे केस मोजलेले आहेत. त्याच्या एवढं आपल्याला कुणीच ओळखत नाही. तो आपल्याला टॉप टू बॉटम 100% तो आपल्याला ओळखतो. प्रियांनो, त्या स्त्रीला पाहून प्रभूला कळवळा आला आणि प्रभू तिला म्हणतो रडू नको. म्हणा रडू नको. आता हे सगळं बोलायची काय गरज आहे? ज्याला माहितीये पुढे जाऊन मी या मुलाला उठवणार आहे, मुलगा उठला की ती आई रडायची थांबणार आहे. मुलगा उठलेला दिसल्यावर आई कशाला परत रडणार आहे? एकदा मुलगा जिवंत झाला, पुढे जाऊन त्या मुलाला उठवायचंय, तो मरणातून उठणार आहे. येशूला माहित नव्हतं का? माहित होतं. आईला का म्हटलं रडू नको? जर त्याला ठाऊक आहे ज्या प्रभूला पेत्राचे मासे पाण्यात कुठं लपलेत ते दिसतात, त्याला माहित आहे मुलगा उठणार आहे. कुणी आमेन म्हणणार आहे का? सगळं दिसतं बरं का प्रभूला. हालेलुया. एकदा एक पास्टर आमच्या घरी आले आणि खूप पॉवरफुल प्रार्थना केली त्यांनी माझ्यासाठी. अशी प्रार्थना केली, तरुणच पास्टर होते, खूप भारी प्रार्थना केली. म्हटलं प्रभूला धन्यवाद, थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल, मी आभारी ऋणी आहे तुमचा, थँक्यू माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल. आता त्यांना काय झालं माहित नाही. ते म्हणे तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना करा. मी म्हटलं नको. ते म्हटले कराच, कारण प्रभू मला दाखवत होता याच्यात काहीतरी अडखळण आहे, पण काय अडखळण आहे मला दिसत नव्हतं. आणि मी प्रार्थना केली आणि मला प्रभूने स्पष्ट दाखवलं एक पाय जमिनीवरून दुसरा पाय चिखलात. हालेलुया. आणि साहेबांच्या हातात सिगारेट.
जसं मी बोललो ऑक्साबोक्शी रडायला लागला. हे प्रभू मज पाप्यावर दया कर, पास्टर तुम्ही खरे सेवक आहेत. ते मला ऑलरेडी माहित आहे. तुम्ही ऐकताय चर्च? प्रभूला सगळं माहित आहे. प्रभू वेळोवेळी तुमच्याशी बोलत असतो स्वप्न दृष्टांताद्वारे. त्याला इग्नोर करू नका. प्रभूला सगळं माहिती आहे. आमोस 3:7 आपल्या प्रभू कुठलीच गोष्ट करत नाही त्याच्या सेवकांना सांगितल्याशिवाय. आमेन. त्याला माहिती आहे मुलगा उठणार आहे, पण आईला म्हणतो रडू नको. काय रिझन आहे? नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या चमत्कारासाठी परमेश्वर आधी वातावरण तयार करतो. कुणी आमेन म्हणणार आहे का? तो तुम्हाला काहीतरी करायला सांगेल. नुसता डायरेक्ट चमत्कार करणार नाही. प्रभू मी घरात झोपतो, तू कार्य कर. आजकाल तर खूप लोक निघालेत असे. कांबळे पास्टर आमच्यासाठी उपास करा, आणि हा घरी जाऊन हादडणार आणि मी उपास करायचे. शाब्बास पब्लिक, शाब्बास. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आता तुम्ही एवढे लोक आहेत, आम्ही तुमच्यासाठी उपास केले तर तुम्ही रोज जेवायला ना आम्ही रोज उपाशी. तुम्ही काय केलंय? जिम मध्ये आम्हाला घातलंय आणि तुम्ही आरशात जाऊन बॉडी चेक करताय मी किती पॉवरफुल झालोय. आम्हाला प्रार्थना करायला लावून आम्हाला स्ट्रॉंग केलंय तुम्ही. हालेलुया. आता टाइम आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याने प्रार्थना करावी. हालेलुया. आत्मिक वाढीसाठी आम्ही स्वतः तयार होणं गरजेचं आहे. येशूने तिला म्हटलं रडू नको, यासाठी म्हटलं की प्रभू ते वातावरण आधी बदलत आहे. प्रभू तुम्हाला काहीतरी सांगेल. तो तुम्हाला सांगेल कबरेवरची धोंड बाजूला करा, लाजराला तो उठवेल. तो सांगेल रांजण पाण्याने भरा, तो त्या पाण्याचा द्राक्षरस करेल. तो तुम्हाला सांगेल शिलोवरती जाऊन आपले डोळे धु, तो दृष्टी तुम्हाला देईल. तो तुम्हाला काहीतरी सांगेल. रडू नको, पुढे चमत्कार घडणार आहे. हालेलुया. प्रभूसाठी प्रभू जे सांगतो ते नेहमी ऐकायची सवय ठेवा. ज्यांच्या जीवनात अपयश आहे कान उघडे ठेवून ऐका. कुठंतरी प्रभूच्या वाणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जीवनात सुरुवात करा. प्रभू तुम्हाला मोठ्या गोष्टी सांगणार नाही. उद्याच्या उद्या एखादं यान बनव आणि चंद्रावरती निघून जा, मग मी सगळं चांगलं करेल. देव मोठ्या गोष्टी सांगणार नाही. देव तुम्हाला छोट्या गोष्टी सांगेल. तुझा तो भाऊ आहे ना ज्याच्याशी तू गेल्या आठवड्यात भांडलास, जा त्याला जाऊन माफी माग. कठीण गोष्टी नाही सांगणार. स्वतःला नम्र करा, माफी मागायचं शिका, क्षमा करायचं शिका, दुसऱ्यांना माफ करा. स्वर्गीचा देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तुमच्या जीवनावरती आशीर्वादाचा पाऊस असा पडेल की तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीची वाण पडणार नाही. एक गोष्ट प्रभूची ऐकल्याने प्रभू परमेश्वर मोठे आशीर्वाद आपल्यासाठी मोकळे करतो. हालेलुया. रडू नकोस, बस रडू नको. कितीतरी जण म्हटले असेल रडू नको आतापर्यंत तिला. रडू नको. ती विचारल रडू नको, मग दादा मी काय करू? रड आता काय करती? आणि आपल्याकडे तर महाराष्ट्रात वेगळीच पद्धत आहे. रडू दे तिला, मोकळी होऊ द्या. आणि एखाद्याला रडू येत नसला ते बिचारा थुंकी लावून लावून एखाद्याच्या मैतीमध्ये, मी बघितलंय स्वतः, बोलत नव्हते 2 वर्ष. आता दादा माझ्याशी बोल ना असा सूर लावतात. या पेटीवर याच्यावर जमणार नाही कुणाला. एकदम उच्च पट्टीमध्ये 5च्या पुढं काय असेल त्याच्या पट्टीत. किती लोक म्हटले असतील रडू नको, पण त्यांच्या शब्दात खरं सांत्वन नव्हतं. माणसाकडून नाही सांत्वन होत, सांत्वन देवाकडून प्राप्त होतं प्रियांनो. हालेलुया. देव आमच्या अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. आमच्या डोळ्याचे सगळे अश्रू पुसणारा आमचा परमेश्वर आहे. येशूने सांगितलं तिला रडू नको. तिचा कळवळा आला, प्रभूने सांगितलं रडू नको, आणि पुढच्या क्षणी त्याने काय केलं पहा. मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला. हालेलुया. तिरडीस म्हणजे ज्याच्यावर त्याला ठेवलं होतं स्ट्रेचर त्या काळातलं, तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. म्हणजे प्रभू आलाय तरी त्यांची घाईच होती चालण्याची. चला रे जाऊ द्या, येशू आलाय. अरे जाऊ द्या, आता काय करता येशूचं, चला जाऊ द्या पुढं. तिला म्हटलं रडू नको, आणि तिरडीला त्याने हात लावता क्षणी खांदेकरी जागेवर थांबले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? 9 गावच्या लोकांची इच्छा आहे लवकर जाऊन त्या मुलाला पुरावं. लोकांचं प्लॅन आहे त्याला जाऊन पुरावं.
येशूचं प्लॅन काहीतरी वेगळं आहे. हालेलुया. खांदेकरी उभे राहिले, मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. किती पॉवरफुल, किती सामर्थ्यवान प्रभूचं वचन आहे, किती अद्भुत वचन आहे. वाव. मेलेला मुलगा उठून बसला. खांदेकरी उभे राहिले. कधी कधी ना लाईफमध्ये प्रॉब्लेम वाढत चालतात. पास्टर प्रेयर करा, आमच्यावरती 50,000 कर्ज आहे. मग पास्टर प्रेयर करतात. मग पास्टर 6 महिन्यांनी भेटले की पास्टर प्रेयर करा, आमच्यावर आता 1,00,000 कर्ज आहे. पुढच्या भेटीला पास्टर प्रेयर करा, आता 2,00,000 झालंय. कधी कधी प्रॉब्लेम वाढत जातात, ते कंट्रोलमध्ये येत नाहीत. तुमच्या प्रॉब्लेमला येशूच्या स्पर्शाची गरज आहे. बस येशूचा एक स्पर्श जर तिरडीला थांबू शकतो, तो एक स्पर्श तुमच्या प्रॉब्लेमला जागेवर थांबवू शकतो. प्रियांनो, हालेलुया. ते प्रभूचं सामर्थ्य आहे आणि तो ते केल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, यहोशुआ 10 अध्याय 12 ते 13 वचनामध्ये यहोशुआने आज्ञा केली. माहिती आहे तुम्हाला? कुणाला आज्ञा केली? इथं माणसं लवकर ऐकत नाहीत. यहोशुआने डायरेक्ट सूर्य आणि चंद्राला डायरेक्ट आज्ञा करून टाकली. हालेलुया. यहोशुआ त्याची फुल इस्रायलची टीम युद्ध लढत आहेत आणि जे विरोधक आहेत, आता ते जर युद्ध आता संपलं, संध्याकाळ झाली, युद्ध संपलं, सगळे लोक निघून जातील, परत उद्या युद्धावर यावं लागेल आणि माहित नाही परत विजय मिळेल, काय होतंय, पुढच्या काय गोष्टी होतील माहित नाही. यहोशुआने ठरवलंय, मला आजच विजय पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? म्हणा, देवा मला येशूच्या नावात आजच विजयी कर. हालेलुया. येशूने कधीच असं नाही केलं हो. बर्तिमय ओरडतोय, प्रभू दया कर. बर्तिमय इकडे आण रे त्याला इथं. हा, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, बोल. हा, तुला दृष्टी नाही का? हा, तू ऍक्च्युली ना, तुला ना आता 1 आठवडा उपास प्रार्थना करावा लागेल. एक जरा सेशन अटेंड कर माझे डोंगरावरचे, आणि मग ते जरा तू 10-12 सेशन अटेंड केलेस ना, मग तुझं दृष्टी तुला मिळेल. जरा तुला कोर्स करावा लागतील. 40 दिवस उपास प्रार्थना कर. उपास प्रार्थना, मी भिकारी, मी उपाशीच आहे. हालेलुया. येशूने कधीच कोणाला लावून दिलं नाही, जा उद्या ये आणि परवा ये. ज्या क्षणी लोक प्रभूकडे आले, प्रभूने त्याच क्षणी त्यांच्यासाठी चमत्कार केला. हा जिवंत देव आहे, हा तात्काळ महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे. त्या प्रभूने अद्भुत काम केलं. आणि काय करतो यहोशुआ? हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. सूर्य गेला निघून तर दिवस मावळल. सूर्य जिथं तिथं थांब. लहान मुलं गेम खेळतात, स्टॅच्यू. तुम्ही असे चेहरे केलेत की तुम्ही सगळे अमेरिकेहून आलायत आणि मी इकडचं आहे फक्त सांगलीतला. व्हॉट इज दिस, वी डोंट नो पास्टर. असं करू नका. याच मातीतले लोक आहेत आपण. हालेलुया. लहान लेकरं खेळतात. स्टॅच्यू म्हटलं का ते वाकडा तिकडा कसा असो तसाच थांबतो. हा स्टॅच्यू म्हणतोय कुणाला? सूर्य चंद्राला. देवाच्या प्रिय लोकांनो, सूर्य किती मोठा आहे? खूप मोठा आहे. चंद्र खूप मोठा आहे. आपला यहोशुआ खूप लहान आहे, 6-7 फूट असेल, जास्त काय असणार आहे. यहोशुआ लहान आहे, सूर्य चंद्र मोठा आहे. पण सूर्य चंद्रापेक्षा ज्या देवाचं नाव त्याने घेतलं तो फार मोठा आहे. तो देव खूप सामर्थ्यवान आहे. त्या परमेश्वराच्या नावाने यहोशुआ डिक्लेअर करतो की सूर्य थांब, चंद्रा थांब. जागच्या जागी सूर्य आणि चंद्र थांबले. तो युद्ध लढत गेला आणि त्या दिवशी परमेश्वराने यहोशुआला विजयी केलं. हालेलुया. या जगाने कधीच इतिहासात पाहिलं नव्हतं. सूर्य चंद्र थांबले. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा देवाचा अभिषेक तुमच्या जीवनावर येतो त्यावेळेस तुम्ही इतिहास रचणारे लोक बनता. तुमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनतं. तुमच्याद्वारे प्रभू महान गोष्टी करतो. आणि म्हणून अशक्य गोष्टी प्रभूकडे मागायला सुरुवात करा. अशक्य गोष्टी देवाकडे मागा. तो तुमच्यासाठी सर्व काही बदलून टाकायला तयार आहे. हालेलुया. जे कधी घडलं नव्हतं त्या दिवशी घडलं. कधी ऐकलं नव्हतं
त्या दिवशी त्यांनी ऐकलं. आज रात्री पण तेच प्रभू करणार आहे. हालेलुया. कदाचित खूप टाइम पासून तुम्ही वेट करत असाल, खूप वेळेपासून तुम्ही प्रभूकडे मागत असाल, पण मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, आजची रात्र प्रभूच्या सामर्थ्याची रात्र आहे. आजची रात्र चिन्ह चमत्कारांची, आजची रात्र भविष्यवाणीची आहे. आजची रात्र देव तुमची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. खांदेकरी थांबले, सूर्यचंद्र थांबले, तुमचे प्रॉब्लेम पण थांबणार प्रियांनो. आणि प्रभू महान काम केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, तो मेलेला मुलगा उठून बसला आणि तो बोलू लागला. मग त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. जसा मुलगा उठला, बोलायला लागला, सगळ्यांशी बोलतोय. अरे आम्ही बघितलं, हा मेला होता, याचं हृदय बंद पडलं होतं, शरीर थंड पडलं होतं. सगळे आश्चर्यचकित झाले. मोठा समुदाय, तिकडचा पण इकडचा पण, सगळेच बघतायत. गर्दीत लोक असतील, काय झालं रे, काय झालं, काय झालं? अरे मुर्दा उठलाय, मुर्दा मुर्दा उठलाय, मुर्दा उठलाय, मेलेला व्यक्ती उठलाय. गावकरी शॉक सगळे. मुलगा उठल्यानंतर त्या मुलावरती आता येशूचा अधिकार आहे. किती लोक आमेन म्हणतील? कोणाचा अधिकार आहे? येशूचा. येशू म्हणू शकत होता, चल मी तुला जिवंत केलंय, आजपासून मला 13वा शिष्य पाहिजे, चल माझ्या मागे. तो मुलगा पण आला असता. पण त्या मुलाची गरज त्याच्या आईला होती. खूप रहस्यमय आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. कान उघडे ठेवून ऐका. मला आडेवेडे घेऊन बोलणं आवडत नाही. मी टू द पॉइंट आणि स्ट्रेट फॉरवर्ड देवाकडून येणाऱ्या गोष्टी सरळ बोलणारा दास आहे. ऐकताय तुम्ही? काही लोक खूप लांबलचक प्रार्थना करतात. माझी सेवा एवढी मोठी, मी एवढा मोठा देवाचा दास, मी एवढी मोठी दासी. आई बापाकडे लक्ष देतोस का रे? म्हाताऱ्या झालेल्या आई वडिलांकडे लक्ष देतोस का? आणि देत नसशील, तुझी सेवा व्यर्थ आहे. 5वी आज्ञा तू मोडलीस. येशूच्या सेवेला सेवकांची गरज आहे, मान्य आहे, पण त्याच्यापेक्षा त्या विधवा आईला, त्या मुलाची गरज आहे. येशूने मुलाला आईच्या स्वाधीन करून टाकलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तिमोथेला पहिले पत्र 3रा अध्यायानंतर घरी जाऊन आरामशीर वाचा. ज्याला घरची व्यवस्था नीट ठेवता येत नाही, तो देवाच्या सेवेचा उपयोगाचा नाही बरं का. हेलो, माइक चेक 1 2 3 4. मेरा आवाज आपने बंद किया है क्या? चालू है? ये लोग ऐसा क्यों बिहेव कर रहे हैं? ऐक रहे हैं क्या नहीं ऐक रहे हैं? ऐक रहे हैं. प्रभु आपको आशीष करे. गॉड ब्लेस यू.